अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। दैनंदिन जीवनामध्ये आपलं जीवन असं चालू असताना ऋतू येतात जातात, सणवार येतात जातात, अशातच घरातील थोर व्यक्ती सांगते, अरे यंदा अधिक महिना आले ह्या। मग तेव्हा लहान मुलं उत्सुकतेने विचारतात, हे आम्हाला 12 महिने माहिती आहेत, मग अधिक महिना आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर, बी चॅनल आपणा सर्वांसाठी अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे। आणि या कार्यक्रमामध्ये तुम्हाला अधिक महिन्याबद्दलची सर्व माहिती, सर्व ज्ञान, उपासना, जे काही व्रतवैकल्य केले जातात आणि जी काही त्याची शास्त्रीय माहिती आहे हे आपणासमोर सादर करणार आहेत। आणि बी चॅनलने ह्या उपक्रम सुरू केलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्वांना श्रावण अधिक महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। अधिक महिन्याबद्दल माहिती सांगताना, अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो आणि ह्या अधिक महिन्याला मलमास म्हणतात, मलिन मास म्हणतात, धोंडा मास म्हणतात, पुरुषोत्तम मास पण म्हणतात। सर्वसाधारणपणे आपल्याकडे चांद्र आणि सौर या पद्धतीचा मेळ बसूनच सगळे आपलं ऋतुचक्र चालत असतं। चांद्र वर्षांमध्ये चैत्र आणि फाल्गुन महिने येतात, जी सगळं आपण जी काही सणवार करतो ती सगळी तिथीनुसार असतात आणि जी काही ऋतू चालतात ते सगळे आपल्या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे म्हणजेच नक्षत्राप्रमाणे सगळी ऋतू चालत असतात। म्हणजे सगळ्या तिथ्या ह्या चांद्रमानामध्ये येतात आणि सगळे ऋतू ही सौरमानामध्ये येतात। आपल्या कालगणनेनुसार चांद्र आणि सौर पद्धतीचा योग्य तो मेळ घातला जातो आणि या गणितावरूनच जास्तीचा जो येणारा महिना असतो तो म्हणजे अधिक महिना। दरवर्षी 10-10 दिवसाचा 30 असा दिवसाचा मिळून एक महिना अधिक महिना वाढीव करून पुन्हा एकरूप केला जातो। आता हा 30 दिवस येतात कसे? तर चांद्र महिन्याचे एकूण तिथी 355 तिथी असतात आणि सौर वर्षाचे तिथी दिवस 365 दिवस असतात। हा 10 दिवसाचा दरवर्षी 3 वर्षांनी 30 दिवसाचा मेळ बसून एक महिना अधिक महिना म्हणून तो साजरा केला जातो। आणि हा अधिक महिना दर 33 महिन्यांनी येतो, म्हणून 33 दान करायला खूप महत्त्व आहे। सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो। आपल्या राशी किती आहेत? 12 राशी आहेत आणि 12 महिने आहेत। दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा संक्रमण करतो तर ती तिथी असते संक्रांत आणि ह्या संक्रांती तिथीला एका राशीतून सूर्य दुसऱ्या राशीत जात असतो, म्हणजेच संक्रमण करत असतो। असं सूर्य प्रत्येक राशीमध्ये संक्रमण करत असता असता 33 महिन्यांनी एक महिना असा येतो की त्या महिन्यामध्ये सूर्य कुठल्याच राशीमध्ये संक्रमण करत नाही। म्हणजे काय? तर त्या महिन्यामध्ये संक्रांतच नसते। अशा बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना असं म्हणतात। म्हणजे काय? तर सूर्य जेव्हा एका राशीत असतो तेव्हा चांद्राच्या 2 महिन्याला सुरुवात होते, तेव्हा पहिला महिना जो असतो तो अधिक असतो आणि दुसरा जो महिना असतो तो निज मास असतो। आता हे झालं अधिक मास, ह्याला अधिक मास म्हणतात। पण आता ह्याला मलमास पण म्हणतात। म्हणजेच काय? तर मलिन मास असं म्हणतात। म्हणजे काय? तर ह्या जेव्हा पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली आणि ह्या पृथ्वीवरती जीवसृष्टींची निर्मिती झाली, मानव निर्मिती झाली, पण ही नुसती निर्मिती करून उपयोग आहे का? तर ह्या सगळ्या मानवांची, सृष्टीची काळजी करणं, कल्याण करणं, त्यांच्या सर्व संवर्धनासाठी कल्याण करत राहणं, हे सतत सगळे तपस्वी कार्य करत असत। आणि हे सगळे तपस्वी अनेक वर्ष तपश्चर्या करत होते का? तर ह्या पृथ्वी तलावरील मानवी कल्याणासाठी अनेक वर्ष अनेक तपस्वी तपश्चर्या करत असत। एकदा काय झालं,
भगवान विष्णू वैकुंठामध्ये ध्यान करत बसले होते आणि अशातच तिथे नारद मुनी येतात आणि भगवान विष्णूंना समोर विचारतात. भगवान विष्णू त्यांना नारद मुनींना येण्याचं कारण विचारतात. तेव्हा नारद मुनी म्हणतात, भगवान तुम्ही मला एक सांगावं, की हे 12 महिने येतात हे माहिती आहे, हे मान्य आहे, पण हा 13वा महिना अधिक हा कसा येतो, कुठून आला, काय त्याचं महत्त्व आहे, जरा सांगता का? असं म्हणल्यावरती भगवान विष्णू म्हणले, नारदा ऐक मी सांगतो. ह्या जगाचं कल्याण होणं अकल्याण होणं म्हणजेच काय, तर चांगलं होणं किंवा वाईट होणं जे ज्याच्या त्याच्या सत्कर्मावरती दुष्कर्मावरती म्हणजेच चांगल्या किंवा वाईट कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असतं. पण सध्या तर ह्या पृथ्वी तलावरती इतकं दुष्कर्म घडतंय, इतकी पापं घडत आहेत, तर त्याचं कुठंतरी ह्या अधिक मास निर्माण व्हायला किंवा मलमास निर्माण व्हायला कुठंतरी हे पाप कारणीभूत आहे. म्हणजे कसं बघ, हे जेव्हा पाप वाढतं तेव्हा हे इतकं पाप वाढलेलं आहे पृथ्वी तलावरती, तेव्हा ह्या 12 महिन्यांना हे पाप सहन होईना झालं आणि ह्या पापाचं जड ओझं ह्या 12 महिन्यांच्या पोटात मावेनासं झालं. तेव्हा या 12 महिन्यांनी काय केलं, तर ह्या पापाचा 3रा भाग काढून टाकला आणि थोडासा हा पापाचा भार हलका केला. म्हणजे बघा, पृथ्वी पण कसं आपला भार सहन करत नाही, तिच्यावरती पण पापाचा भार जास्त झाला की ती सुद्धा उद्रेक करते, ती तिचं रूप दाखवते, नैसर्गिक संकट ती देते. असंच 12 महिन्याने सुद्धा हे पाप सहन न झाल्यामुळे त्या पापाचा 3रा भाग ते काढून टाकतात आणि थोडा पापाचा भार हलका करतात. अशा या पाप भागातून जे काही महिना निर्माण झाला तो म्हणजे अधिक मास आणि तो पापयुक्त असल्यामुळे त्याला मलिन मास असं म्हणतात. मग आता ह्याला मलमास असं म्हटल्यामुळे कुठंतरी अधिक महिन्याला ह्याचे दुःख झाले की मलिन मास म्हटलं जातं. कारण ह्या महिन्यामध्ये कसं की शुभ कार्य काही होत नाहीत, शुभ मंगल कार्य काही होत नाहीत, फक्त नैमित्तिक कार्य तेवढी केली जातात. ह्याचं दुःख कुठंतरी अधिक महिन्यालाही होऊ लागतं. मग अधिक महिना विष्णूकडे जातो. विष्णू काय करतात, ह्या अधिक महिन्याला श्रीकृष्णाकडे पाठवतात. तेव्हा श्रीकृष्ण काय करतात, ह्या अधिक महिन्याचं स्वागत करतात आणि अधिक महिन्याला म्हणतात की ह्या महिन्यामध्ये जरी शुभ कार्य मंगल कार्य जरी घडत नसले तरी पुण्यकर्म दानकर्म करता येतं, व्रताचरण करता येतं, तीर्थाटन करता येतं, तीर्थस्नान करता येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुण्यकर्म आहेत. तर हा महिना पुण्यकारक असल्यामुळे हा पुण्यमास म्हणून पण ओळखला जाऊ शकतो. तर ह्या महिन्याला अधिक महिन्याला मलमासाला पुरुषोत्तमाने दिव्य प्राप्त करून पुरुषोत्तम मास निर्माण केला. ह्या श्रीकृष्णाने ह्याला वरदान दिलं या महिन्याला आणि त्यामुळे ह्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणण्यात येऊ लागलं. आता ह्या काळामध्ये जास्त करून विष्णूची कृष्णाची खूप मोठ्या प्रमाणात उपासना होते, त्यांना जास्त महत्त्व आहे आणि ह्या विष्णूला ह्या काळामध्ये अपूप दान दिलं जातं. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थांचं दान केलं जातं. म्हणजे आता या जाळीदार पदार्थामध्ये अनारसे येतात, मेसूर, बत्ताशे, हे 33 प्रमाणामध्ये दान करायची पद्धत आपल्याकडे आहे आणि विष्णूला जास्त करून दान दिलं जातं. आता विवाह समारंभामध्ये जेव्हा कन्यादानाचा हा विधी असतो तेव्हा नवरा मुलगी आणि नवरी मुलगी ह्या मुलीचं कन्यादान त्या मुलीचे जेव्हा आई वडील करत असतात, माता पिता करत असतात, तेव्हा माता पिता त्या मुलीच्या आणि जावयाला लक्ष्मी आणि विष्णू म्हणून त्यांना नमस्कार करतात. म्हणजेच काय झालं, तर जावई हा विष्णू समानच असतो. तर अशा या विष्णुरूपी जावयाला दान देण्याचं या काळामध्ये अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे विवाहित स्त्री, विवाहित मुलगी ही कधीही आपल्या सासूची किंवा आपल्या आईची ओटी भरू शकत नाही, पण अधिक महिन्यामध्ये ही ओटी भरायला खूप महत्त्व आहे. एरवी जरी भरायची पद्धत नसली तरी अधिक महिन्यामध्ये ह्या विवाहित स्त्रीने आपल्या आईची ओटी भरणं किंवा सासूची ओटी भरणं हे खूप महत्त्वाचं आहे. एरवी ओटी भरली का जात नाही आणि अधिक महिन्यातच ती ओटी का भरावी, कारण आईच्या ओटी पोटातच आपण स्वतः असतो, त्यामुळे तिला ती वेगळी ओटी अशी कधीच भरली जात नाही. आणि सासूची ओटी काही न भरायचं कारण सासूच्या ओटी पोटलाचा जो मुलगा असो तिने स्वतःच त्या सुनेला गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून आनंदाने संसार करण्यासाठी तिने सुनेला आपला ओटी पोटातील मुलगा दिलेला असतो.
त्यामुळे सुनेनी सासूची पण ओटी भरायची नसते आणि विवाहित स्त्रीनी आईची ओटी भरायची नसते. पण या काळामध्ये आईने एक मोठं त्याग केलेलं असतं, ते म्हणजे कन्यादानाचं. आणि ह्या त्यागालाच आपण स्मरून तिची या काळामध्ये खणा नारळाने साडीने यथोपचित आपण तिची पूजा करून तिला हे दान नक्की द्यावं. ह्या काळामध्ये ह्याला खूप असं महत्त्व आहे. आणि अधिक महिना, आता यंदा हा अधिक महिना श्रावण महिन्याला आलेला आहे, पण एकूण आपल्याकडे 12 महिने आहेत. आणि ह्या 12 महिन्यामधील एकूण 9 महिन्यांना फक्त अधिक महिना लागू शकतो. आणि फक्त अधिक मासच येतो असं नाही, तर याच्यामध्ये क्षय माससुद्धा असतो. आणि ह्या 9 महिन्याला 12 महिन्यांपैकी 9 महिन्याला अधिक मास येतो, 2 महिन्यांना क्षय मास येतो आणि 1 महिना असा आहे की त्या महिन्यामध्ये अधिक मासही येत नाही किंवा क्षय मासही होत नाही. ते आता 9 महिने कोणती? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, कार्तिक, फाल्गुन ह्या 9 महिन्यांना अधिक महिना लागतो. आणि मार्गशीर्ष आणि पौष महिना हे 2 महिने क्षय मासाचे असतात. फक्त माघ महिना हा असा असतो की तो क्षय कधीही होत नाही किंवा अधिक कधीही होत नाही. तर अशा या पुरुषोत्तम मासामध्ये श्रीकृष्णाची, विष्णूची खूप मोठ्या प्रमाणावरती उपासना केली जाते आणि या उपासनेद्वारे पुण्यकर्म केलं जातं आणि त्याचं फळ हे नक्कीच या काळामध्ये आपल्याला मिळत असतं. आता दान करणं किंवा त्याग करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्याला दान करायला, त्याग करायला ही आपली संस्कृती शिकवते. दिल्याशिवाय मिळत नाही आणि पेरल्याशिवाय उगवत नाही, हा निसर्गाचाच नियम आहे. आपण जेव्हा दान करतो एखाद्याला, आणि ह्या अधिक महिन्यात जेव्हा आपण एखाद्याला काही दान करतो, दान कर्म करतो, तर त्या समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे त्याला आनंद झाला की तो आनंद आपल्यालाही मिळतो, आपल्याला समाधान वाटतं. तर आपण तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या कुटुंबांसाठी, तुमच्या जीवनात असणाऱ्या समस्यांसाठी या अधिक महिन्याच्या काळामध्ये दानकर्म करावं, पुण्यकर्म करावं आणि पुण्याचा संचय नक्की करावा. आपल्या आयुष्यामध्ये अशा काही अडचणी येत असतात की त्या पैशाने सुटत नाहीत. पैसा हा गौण असतो, म्हणून पुण्याचा साठा असणं फार गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस पैसेच कामी येतात असं नाही. पैसा भरपूर असूनही उपयोग नाही जेव्हा जर तुमच्याकडे पुण्याचा साठाच नसेल तर ते पैसे तुमच्या कामी येत नाहीत. म्हणून या काळामध्ये पुण्य संचय करा. पुण्यकर्म करून पुण्य संचय करायचा हा अधिक महिन्याचा हा काळ असतो. आणि त्यामुळं काय होतं तर आपल्या मनाला शांती मिळते, आपल्या मनाला एक आनंदाची अवस्था प्राप्त होते. म्हणून अधिक महिन्यामध्ये अनेक पद्धतीने पुण्यकर्म करता येतं. त्याच्यामध्ये तुम्ही उपासना करा, मंत्रश्लोक म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, अनेक स्तोत्र आहेत जी अधिक महिन्यामध्ये म्हटली जातात, ती म्हणून तुम्ही करू शकता. दानधर्म करू शकता. दानाला या काळामध्ये खूप महत्त्व आहे, म्हणून या काळामध्ये दानकर्म करून तुम्ही पुण्याचा संचय नक्की करू शकता. आणि हा अधिक मासाला ह्या श्रीकृष्णाने वरदान दिलेलं आहे की जो कोणी या काळामध्ये तीर्थाटन करेल, तीर्थस्नान करेल, दान कर्म करेल, पुण्यकर्म करेल, त्याला पुरुषोत्तमाचा कृपा नक्की प्राप्त होईल. आणि हे करत असताना जी व्यक्ती पुण्यकर्म, दानकर्म करेल, त्यांचं मनोरथ सगळी पूर्ण होतील, त्यांचं जीवन सार्थकी लागेल. एकदा पांडवांनी सुद्धा श्रीकृष्णाला विचारलं की कोणतं व्रत असं आहे की ज्याच्यामुळे मनाला शांती मिळते, समाधान मिळतं, असं एखादं व्रत आम्हाला श्रीकृष्ण आपण सांगावं. तेव्हा पांडवाच्या विनंतीनुसार श्रीकृष्णाने त्याला अधिक महिन्याचं व्रत करायला सांगितलं, अधिक महिन्याचे नियम पाळायला सांगितले, अधिक महिन्याचे मध्ये जी काही पुण्यकर्म केली जातात ती करायला सांगितली. आणि त्याप्रमाणे पांडवांनी सगळी कर्म केली, पुण्यकर्म केली, व्रत आचरण केलं, अधिक महिन्याचे नियम पाळून सगळं व्रतवैकल्य पूर्ण केलं. आणि यामुळे काय झालं तर पांडवांना त्यांचं राज्य मिळालं, त्यांचं वैभव परत मिळालं. असं अधिक महिन्यामध्ये अनेकांनी पुण्यकर्म करून, दानकर्म करून आपलं जीवन सुखदायी केलं, आनंदी केलं. तुम्हीही सुद्धा या अधिक मासानिमित्त दानकर्म करा, पुण्यकर्म करा आणि त्यानिमित्ताने आपलं घर कुटुंबही पुण्यवान आणि जीवन, तुमच्या सगळ्यांचं जीवन सुखदायी बनेल. ही अधिक मासाकडून एक अपेक्षा असते आणि तुम्ही या अशा अधिक मासाचं स्वागतच करताल अशी मी आशा करते. अधिक मासानिमित्त अनेक स्तोत्रे आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. त्यापैकी आज रामरक्षा स्तोत्र सादर करत आहोत. श्री गणेशाय नमः.
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानम्। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूर्णधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतम् अजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञ पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवे शक्कटी पातु सख्थिनी हनुमत्प्रभुः ऊरु रघुतमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिमुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखित्वान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनप्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायतान्नो रघुत्तमौ आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षयाय शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पति सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमो वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिवैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि
श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्र सम्पूर्णं। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी